महायुती सरकारनं 20पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 15 मार्च 2024च्या संच मान्यतेबाबत शासन निर्णय अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 20 फेब्रुवारीला हरकती नोंदवण्याबाबत परिपत्रक काढण्यात आलं असून 25 फेब्रुवारीपर्यंत अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर 3 मार्चला अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे खेड्यापाड्यातील हजारो शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त केली जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा गंभीर परिणाम होणार असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. शिक्षणासारख्या मूलभूत संविधानिक अधिकारावर गदा आणणारा हा निर्णय असल्याची टीका होतीये. या निर्णयाविरोधात भारतीय दलित महासंघासह विविध संघटनांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबमारो आक्रोश आंदोलन करण्यात आलं. शिक्षणाचं खासगीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करत गोरगरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद करण्याचा हा डाव असल्याचा आरोप करण्यात आला. शिक्षकांवरही अतिरिक्त होण्याची वेळ येणार असून त्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं निदर्शनाला आणून देण्यात आलं. सरकारनं हा निर्णय तात्काळ मागं घ्यावा, अन्यथा कोल्हापूर ते मुंबई असा लाँग मार्च काढून विधान भवनाला घेराव घालण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. सरकार आली पटकी. जय 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 भीम. जय 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 भीम. जय भीम जय भीम. भारतीय संविधानाचा जय हो. भारतीय संविधानाचा. मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं. आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काळे, अनिरुद्ध कांबळे, अमोल कांबळे, दिलीप मोरे, चिमाजी सोरटे, आकाश गायकवाड, सागर घोलप, सनी प्रसाद, सचिन कांबळे, सूरज अवघडे, विजय सावंत, मनोज गायकवाड, शाहरुख पेटकर आदी सहभागी झाले होते.